बलिदान द्यायला तयार आहे, पण माग हटायला तयार नाही. हो शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊन वीरमरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होईल असं एक काही इथले आंदोलक मराठ्याने वागायचं नाही. मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचंय, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचंय. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील, मला तिकडेच गाडी न्यायची, सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं. सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं. दारू कुणी प्यायची नाही, दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका. माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही. माय बापा, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राख रांगोळी झाली तरी चालल, पण या समाजाचं मला वाटोळ होऊ द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर. आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 किलोमीटरवर बिनधास्त झोपा.